नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे अंबरनाथला एक मेळा भरलेला आहे आणि या मेळामध्ये फिश टनल आहे. जे अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच आलेले आहे मेळामध्ये. फिश टनल म्हणजे काय, दुबईला जसं अंडर वॉटर ॲक्वेरियम असतं ना, तसंच इथं अंबरनाथमध्ये त्यांनी बनवलेलं आहे. आणि जसं चित्रामध्ये दिसतात तेवढे भयानक मासे नसतील तिथे, पण भरपूर चांगले चांगले एक्झॉटिक फिश वगैरे असतील. तर इथं फक्त 100 रुपये तिकीट आहे. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल ना, तर अंबरनाथ स्टेशनवरून फक्त 20 रुपयामध्ये प्रति सीट सर्कस ग्राउंडला या. तिथंच हा मेळा भरलेला आहे. या मेळ्यामध्ये तुम्हाला बुक्स वगैरे, कपडे, खाण्याच्या वस्तू आणि एस एल वर्ल्डला जशा राईड्स आहेत तशा पण करायला भेटतील. त्यांना पण 100 रुपये तिकीट आहे. त्या आत हा फिश टनल संपल्यानंतर तो मेळा चालू होतो. त्यांनी तिथे बॉलिवूडचं म्युझिक लावून ठेवलं होतं एकदम लाऊड, त्यामुळं व्हॉइस ओव्हर देत आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये जास्त बोलणार नाही, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा.
इथे हे टनल संपतं. टनल 3 भागामध्ये वाटले गेलेले आहे. पहिल्या 2 भागामध्ये त्यांनी घरामध्ये जसे फिश टँक ठेवतात तसे फिश टँक ठेवलेले आहेत, छोटे छोटे मासे ठेवलेले आहेत. पण तिसऱ्या भागामध्ये अंडरग्राऊंड टनल चालू होतं, ते बघण्यासारखं आहे. त्यांनी मेळ्यामध्ये बुकचा स्टॉल पण लावलेला आणि इथे जास्त इंग्लिश पुस्तकं आहेत, मराठी पुस्तकं एवढी होती पण फार कमी. इथे एक स्टॉल आर्टिस्टिक वस्तूंचा पण होता, फ्लॉवर पॉट वगैरे, काही वुडन क्राफ्ट्स वगैरे होते तिथे. तर मी त्यांची प्राईज नाही विचारली, पण एकच स्टॉल त्याचा होता. बाकीचे सगळे खाण्यापिण्याचे, प्लॅस्टिकचे, काही स्टॉल ज्वेलरीचे, कपड्यांचे आणि काही चायनीजचे पण स्टॉल त्यांनी आतमध्ये लावले होते. आणि इथून पुढे ते समोर दिसतं ना, तिथून तुम्ही वेगवेगळे राईड्स करू शकता. मला इथं एक मोठं स्काय व्हील दिसलं. मला लहानपणी स्काय व्हीलची भरपूर भीती वाटायची, कारण मला चक्कर यायची. मी ठरवलं आज आता परत स्काय व्हीलमध्ये बसायचं. 100 रुपये तिकीट आहे आणि कसं तरी हिंमत करून वरती गेलो. मला स्काय व्हीलची अजूनसुद्धा भीती वाटते. आणि तुम्ही जर इथं आला आणि ह्याच्यामध्ये बसला तर प्लीज दोन्ही हातांनी गच्च पकडा, कारण ह्या स्काय व्हीलला डोर्स नाहीत आणि ज्या साईडला ते फिरतं त्याच साईडलाच त्यांनी ओपन जागा ठेवलेली आहे. त्यामुळं खतरनाक आहे, तोल जाण्याची शक्यता आहे. जेव्हा स्पीड वाढतो त्यावेळेस तोल गेल्यासारखा वाटतो. तर प्लीज एका हातात कॅमेरा वगैरे पकडून तसं बसू नका. मी तसंच करत होतो. मी एका हाताने कॅमेरा धरला होता आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण जेव्हा ते फास्ट झालं त्यावेळेस मी कॅमेरा बंद केला आणि स्काय व्हीलचा आनंद घेतला. लहान मुलांना घेऊन बसला तर प्लीज त्यांना जपून बसा, त्यांना धरून ठेवा. मी तर सांगेन अशा मोठ्या राईड्सवर लहान मुलांना घेऊन नका जाऊ, कारण की ते सेफ्टीचा प्रॉब्लेम आहे. खाली काही लहान राईड्स आहेत जे लहान मुलांसाठी खूप चांगल्या आहेत, त्या राईड्स लहान मुलांना करू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब. फ्री चॅनल आहे आणि फक्त 31 मार्चपर्यंत हा मेळा हे विसरू नका. त्यानंतर गेला तर तुम्हाला भेटणार नाही. दुपारी 3 ते 10 वाजेपर्यंत असतो, पण मी तुम्हाला सांगेल 6 नंतरच जा, म्हणजे तुम्हाला सगळं बघायला भेटेल. पुढचा व्हिडिओपर्यंत टाटा, बाय बाय.